रामकृष्ण हरी मित्रांनो, ट्रॅव्हल विथ JKS या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज माऊलींचा प्रस्थान सोहळा आहे. श्री क्षेत्र आळंदी आणि आळंदीच्या पुण्य पावन इंद्रायणीच्या सन्निध ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी याच ठिकाणाहून आज माऊली पंढरपूरच्या दिशेने विठुरायांच्या दर्शनासाठी प्रस्थान करीत आहे. माऊली माऊली, तुम्ही शब्दातून उभा केलेला हा प्रस्थान सोहळ्याला माहोल खरोखरच अंगावर रोमांच आणणारा आहे. आळंदीच्या पावनभूमीत इंद्रायणीच्या काठावर जेव्हा ज्ञानोबा माऊली तुकाराम असा एकच जयघोष होतो, तेव्हा तिथली स्पंदने अवघ्या विश्वाला भक्तीचा संदेश देतात. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांना केवळ साम्राज्य चक्रवर्ती म्हणजेच मोक्ष साम्राज्याचे राजे म्हटले आहे. अशा या ज्ञानाच्या राजाचा आणि त्यांच्या लाडक्या वारकऱ्यांचा विठुरायाला भेटण्याचा हा विरह केवळ विरहनी अभंगापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक वारकऱ्याच्या जगण्याचा भाग बनला आहे. वर्षभराचा तोच विरह आज या प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने आनंद अश्रुमय आणि टाळ मृदुंगाच्या गजरात परावर्तित होत आहे. आपण पाहू शकता आहे ह्या माऊलींच्या मंदिरातून एक सुंदर असा अभंग आहे. पहिलं तिरी गाऊ कोकत आहे, शकुनी ग माये सांगत असे, उडे उडे ग कावळ्या तुझे सोन्यानं मडवीन पाये, पाहुणे पंढरी राव घरा कधी येती सांगे माई, दही भाताची उंडी तुझं लावीन मी तोंडी, सोन्याची थबकडी जेऊ घालून, बाप रखुमा देवी वरा विठ्ठलाचे भेटी, राहीन जग जेठी कौतुकीन. हा अभंग वारीच्या मूळ भावनेला म्हणजेच विठ्ठल भेटीच्या आस अत्यंत सुंदर रीतीने स्पष्ट करतो. पहिलं तिरी काऊ कोकत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत घराच्या छपरावर कावळा ओरडला की पाहुणे येणार असा शकुन मानला जातो. इथे माऊली म्हणतात की इंद्रायणीच्या पहिलं तीरावरून किंवा संसाराच्या पलीकडच्या कावळा ओरडत आहे. हा नक्कीच माझ्या पंढरीरायाला येण्याचं शकुन आहे. उडे उडे गा कावळ्या तुझे सोन्यानं मडवीन पाये. माऊली कावळ्याला आळवणी करतात की हे कावळ्या, तू लवकर उडून जा आणि माझे पाहुणे पंढरीनाथ विठुराय यांना सांग, जर तुझा शकुन खरा ठरला आणि माझे माऊली विठ्ठल मला भेटले तर मी कृतज्ञतेने तुझे पाय सोन्याने मढवून देईन. वर्षभर संसारामध्ये गुंतलेला वारकरी जेव्हा वारीची वेळ जवळ येते तेव्हा असाच व्याकुळ होतो. कधी ती एकादशी येईल आणि कधी मी माऊलींच्या पालखीसोबत पंढरीला जाईल, हीच आस या चरणात दिसते. दही भाताची उंडी तुझं लावीन तोंडी, देवाचे शुभ वर्तमान आणणाऱ्या त्या कावळ्याला माऊली दही भाताचा घास भरवायला तयार आहे, तेही सोन्याच्या ताटात. याच भक्तांचे देवावरील आणि देवाच्या दूतावरील निस्सीम प्रेम याच ठिकाणी दिसून येते या अभंगाच्या रूपामध्ये. बाप रखुमा देवीवरी विठ्ठलाच्या भेटी. शेवटी माऊली म्हणतात की जेव्हा माझे बाप रुखुमा देवीवर विठ्ठल मला भेटतील तेव्हा मी त्या जगज्जेत्या विठ्ठलाकडे कौतुकाने पाहत राहीन, त्याच्या प्रेमात हरून जाईन. जेव्हा लाखो वारकरी ऊन वारा पाऊस झेलत पंढरपुरात पोचतात आणि विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवतात,
तेव्हा प्रवासाचा सर्व थकवा निघून जातो. तो क्षण म्हणजेच कौतुके राहीन जिथे भक्त आणि भगवंत एक रूप होतात. माऊली, वारी हे केवळ अंतराचे अंतर कापण्याचे साधन नाही, तर ते मनातील अहंकाराचे अंतर कापून भगवंताच्या जवळ जाण्याचे माध्यम आहे. प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी आळंदीतून निघणारी ही पावले याच विरहाच्या भावनेतून निघतात आणि चंद्रभागेच्या वाळवंटात आनंदाच्या डोहात विरघळतात. आपण पाहू शकता मित्रांनो, हाच अलंकापुरी नगरीतील प्रदक्षिणा रोड आहे आणि माऊली काही वेळानंतर माऊलींचे प्रस्थान हे मंदिरातून निघणार आणि पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. इंद्रायणी नदीला पूर आलेला असतानाही पुराच्या पाण्याची तमा न बाळगता लाखो वारकरी माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झालेले आहेत. ही केवळ गर्दी नाही, तर हा भक्तीचा पराकोटीचा पूर आहे, ज्याच्या समोर निसर्गाचे पुरावे पाणीही फिकी पडते. आपण पाहू शकताय वारकऱ्यांचा याच अढळ निष्ठेचे आणि नदीला पूर आला तरी देवाकडे धाव घेण्याच्या या अद्भुत भावनेचे निरूपण संतांच्या अभंगातून खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मित्रांनो, आज अलंकापुरी आळंदीमध्ये 4ही पूल यावरून पाणी गेलेले असताना देखील माऊलींचे भक्त, विठुरायांचे भक्त आज या ठिकाणी ज्या गावाकडून रस्ता मिळेल त्या ठिकाणाहून माऊलींच्या या प्रस्थान सोहळ्यासाठी हजारो वारकरी आळंदीमध्ये आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संतांच्या लेखणीत विठ्ठल हा केवळ देव नाही, तर तो संकटात तारून नेणारा नाविक, तारणार आहे. अशा वेळी वारकऱ्यांची अवस्था संत तुकाराम महाराजांच्या या अभंगासारखी होते. तुझे नाम घेता भडभडला अग्नी, तुझे नाम घेता भडभडला अग्नी, तेथे झाले पाणी नाम घेता, कारेन पावसी विठ्ठल माऊली, संकट सावली तुझी आम्हा. मित्रांनो, इंद्रायणीला पूर आला तरी वारकऱ्यांचे पाय डगमगत नाही. त्यांच्या मुखात ज्ञानोबा माऊली तुकाराम हा मंत्र असतो. वारकऱ्यांची श्रद्धा अशी असते की निसर्गाचा पूर कितीही मोठा असला तरी नामाचा गजर केला की संकटातही माऊली सावलीसारखी पाठीशी उभी राहते. पाण्याचा पूर हा शरीराला अडवू शकतो, पण मनातील भक्तीच्या पुराला अडवू शकत नाही. आता काही वेळामध्येच माऊलींचं प्रस्थान हे मंदिरातून प्रदक्षिणा मार्गामध्ये येणार आहे. रामकृष्ण हरी. आता मगाशीच तुम्हाला मी सांगत होतो, नदीला आलेला हा पूर तात्पुरता असतो, पण भक्तीचा पूर हा अखंड असतो. संत चोखामेळा यांच्या एका अभंगाच्या ओळी या परिस्थितीत तंतोतंत लागू होतात. भक्तीचा सागर देव माझा विठ्ठल, प्रेमाचा सुकाळ तुझं नाही. इंद्रायणीच्या तीरावर आज 2 पूर एकत्र आलेले आहेत, एक पाण्याचा आणि दुसरा भक्तीचा. पण संतांच्या मते भक्तीचा सागर एवढा अथांग आहे की त्यात संसाराची आणि निसर्गाची संकटे विरघळून जातात. मित्रांनो, वारकरी विचारात पडत नाही की पूर आलाय तर घरी थांबूया. तो म्हणतो, इंद्रायणी मातेने पूर आणून माऊलींच्या चरणांचे क्षालन केले आहे, तर आम्ही मागे का राहावे. संत नामदेव महाराजांनी देवाच्या भेटीसाठी असलेल्या व्याकुळतेचे वर्णन करताना एका अभंगात म्हटले आहे, कापूस घेऊन या शेळी जेवत हवे, तेवी माझे जीवे चालविले, नदीच्या महापुरे जैशी बहु व्याकुळ, तैसा हा गोपाळ धावत असे. मित्रांनो, हा वारीचा विरह देखील
आपण पाहू शकताय. एक फॉरेनचा म्हणजे इंग्लंडचा ॲक्टर आहे, तो देखील माऊलींच्या वारीसाठी आज इंग्लंडहून आलेले आहेत. आपण पाहू शकताय किती हे आमचं सौभाग्य की आमच्या माऊलींना भेटण्यासाठी देशातून, परदेशातून, विदेशातून या ठिकाणी लोक येत असतात. आता थोड्या वेळामध्येच माऊलींचं प्रस्थान ह्या प्रदक्षिणा मार्गामध्ये सुरू होणार आहे. याच वारीमध्ये आमचे मित्रमंडळी आता मला भेटलेले आहेत. आपण पाहू शकताय माऊलींचा नगारा या ठिकाणी आता आलेले आहेत. अतिशय सुंदर असं हे भक्तीचं दृश्य आपण माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत. मित्रांनो, जर आपल्याला आजचा हा एपिसोड आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी मित्रांनो. माऊलींचे अश्व प्रदक्षिणा मार्गावरती आता आलेले आहेत. आपण पाहू शकताय अतिशय सुंदर असं हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. ज्याप्रमाणे नदीला महापूर आल्यावर माणूस सुरक्षित काठाकडे धाव घेतो, त्याचप्रमाणे वारकरी संतांच्या आणि संकटाच्या महापुरातून सुटण्यासाठी माऊलींच्या चरणाकडे म्हणजे अलंकापुरीकडे धाव घेतो. आणि आज माऊली पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी आज आळंदीहून प्रस्थान करत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम या एकाच जयघोषाने इंद्रायणीचा काठ आज दुमदुमून निघाला. माऊली स्वतः विठुरायाला भेटण्यासाठी निघालेला आहेत. आपण आता पाहू शकताय आणि त्यांच्यासोबत लाखो हजारो वारकरी चालायला लागलेले आहेत. हा विरह आणि मिलन या दोन्ही भावनांचा अद्भुत असा संगम आपण माझ्या या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकताय. वारकरी माऊली, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली आई म्हटले जाते.
जेव्हा पालखी निघते तेव्हा ही माऊली आपल्या सर्व लेकरांना वारकऱ्यांना सोबत घेऊन निघालेली असते. वाटेत कोणाचेही पाय थकत नाही, कारण मागे स्वतः माऊलींचे अधिष्ठान आणि पुढे विठ्ठलाची होड असते. माऊली रेचा माऊली ज्ञानोबा माऊलींचा गजर हा चालू झाला की श्रीमंत गरीब सुशिक्षित अशिक्षित हा भेदभाव गळून पडतो. इथं फक्त विठ्ठल आणि माऊली उरतात. प्रस्थान सोहळा झाला अद्भुत, चालली माऊली पंढरी पंथात. इंद्रायणी काठी जमली अफाट, वैष्णवांचा थाट पहा भारी. रथावरी बसली ज्ञानोबा माऊली, कृपेची सावली सर्वांवरी. टाळ आणि मृदुंग वाजती गगनी, विठ्ठल ध्यानी मनी साठविला. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आपल्याला शिकवते की जीवन हा सुद्धा एक प्रवास आहे. संतांचा हात धरून अहंकाराचा त्याग करून जर आपण विठ्ठलरूपी ध्येयाकडे चालत राहिलो तर संसाराची वारी सुखकर होते. आळंदीहून निघालेली ही पालखी प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात भक्तीची ज्योत पेटून पंढरीच्या दिशेने मार्गक्रम करत आज माऊली पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. रामकृष्ण हरी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणि आजची वारी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. त्यांना घेण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशन येथे यावे. जिजाबाई पांडवळे. मित्रांनो, सांगू इच्छितो, एक परभणीचे खासदार आदरणीय संजूभाऊ जाधव हे वारीच्या ठिकाणी आम्हाला भेटले.